हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटी. तर मित्रांनो, आपल्या पेपरची डेट आता जवळ येत चाललेली आहे आणि ज्या 20 मॉक टेस्ट आपल्या चालू आहे, तर 20 मॉक टेस्टपैकी आपल्या 8 मॉक टेस्ट झालेल्या आहे आणि पुढची मॉक टेस्ट ही आपली 31 तारखेला फुल टॉपिक्सवरती असणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही या 20 पर मॉक टेस्ट सॉल्व करा, जेणेकरून तुमचे नक्कीच 15 ते 20 मार्क्स वाढतील. आणि मित्रांनो, त्याचबरोबर या सगळ्या मॉक टेस्ट या मराठी आणि इंग्लिश अशा दोन्ही भाषेमध्ये अवेलेबल असणार आहे आणि ते फक्त 199 रुपयामध्ये. तर मित्रांनो, इतक्या कमी अमाऊंटमध्ये तुम्हाला कुठेच कोणत्याच वेबसाईटवरती इतक्या 20 मॉक टेस्ट भेटणार नाही आहेत. तुम्ही नक्कीच या संधीचा फायदा घ्या. तर आज आपण पीपल डेव्हलपमेंट अँड इन्व्हायरमेंट म्हणजेच की पर्यावरणावरती काही इम्पॉर्टंट MCQs बघणार आहोत. तर बघूया. पहिला प्रश्न आहे, विच ऑफ दी फॉलोइंग इज ग्रीन हाऊस गॅस, म्हणजेच की ग्रीन हाऊस गॅस खालीलपैकी कोणते आहे. तर स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे 4 ऑप्शन तुम्हाला दिलेले आहे. तर त्यापैकी जो मिथेन आहे, तर मिथेन हा ग्रीन हाऊस गॅस आहे, कारण की मिथेन हा कार्बन डायऑक्साईडपेक्षा 25 पटीने जास्त प्रमाणात काम करतो. त्याला पॉवरफुल गॅस असे सुद्धा म्हणलं जातं. तर ग्रीन हाऊस गॅस हा मिथेन आहे. दुसरा प्रश्न आहे, विच प्लांट इज यूज्ड इन बायोडिझेल, म्हणजेच की बायोडिझेलमध्ये कोणता वनस्पती वापरला जातो. तर ऑप्शनमध्ये दिलेल्याप्रमाणे जो जट्रोफा नावाचा वनस्पती आहे, तर तो बायोडिझेलमध्ये वापरला जातो. आणि जो जट्रोफा नावाचा वनस्पती आहे, तर त्याच्या कर्कसपासून तेलाची सुद्धा निर्मिती केली जाते. आणि हा जो वनस्पती आहे, तर तो भारतभर पडीक प्रदेशात वाढू शकतो आणि जैव डिझेलचे त्याला उत्कृष्ट स्रोत सुद्धा मानले जाते. म्हणून या ठिकाणी याचा आन्सर आहे ऑप्शन 2. पुढचा प्रश्न आहे, विच वॉटर इज मोर कॅपेबल ऑफ होल्डिंग ऑक्सिजन गॅस, म्हणजेच की कोणते ऑक्सिजन वायू ठेवण्यास अधिक सक्षम आहे. तर या ठिकाणी बघा, तुम्हाला 4 ऑप्शन्स दिलेले आहे. तर मित्रांनो, जो वॉर्म वॉटर आहे, म्हणजे जे गरम पाणी आहे, तर होल्ड्स लेस डिझॉल्व ऑक्सिजन. तर हॉट वॉटरमध्ये कमी प्रमाणात ऑक्सिजन हा डिझॉल्व होत असतो. तर कोल्ड वॉटरमध्ये जास्त प्रमाणात मूव्हिंग मॉलिक्युल्स असतात. म्हणून कूल वॉटरमध्ये जास्त प्रमाणात ऑक्सिजन वायू हा ठेवण्यास सक्षम आहे. म्हणून या ठिकाणी याचा आन्सर आहे ऑप्शन फर्स्ट, कूल वॉटर. पुढचा प्रश्न आहे, हाय BOD इंडिकेट्स वॉटर इज, म्हणजेच की उच्च BOD सूचित करते की ते पाणी डॅश आहे, म्हणजेच ते पाणी काय आहे. तर BOD म्हणजे काय. BOD म्हणजे बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड, म्हणजेच की ऑक्सिजनचं प्रमाण पाण्यामध्ये किती आहे हे इंडिकेट करायचं काम BODचं असतं. आणि त्याचप्रमाणे BOD ऑल्सो इंडिकेट्स दी अमाऊंट ऑफ ऑर्गॅनिक मॅटर प्रेझेंट इन वॉटर. आणि लो BOD इज अन इंडिकेटर ऑफ गुड क्वालिटी वॉटर, व्हाईल अ हाय BOD इंडिकेट्स पॉल्युटेड वॉटर. म्हणजेच की जो BOD इंडिकेटर आहे, तर जे लो BOD इंडिकेटर आहे, तर ती गुड क्वालिटी दर्शवते पाण्याची. आणि त्याचप्रमाणे जी हाय BOD आहे, तर ती पॉल्युटेड वॉटरची BOD इंडिकेट्स करत असते. म्हणजेच या ठिकाणी याचा आन्सर आहे ऑप्शन 2, पॉल्युटेड. पाचवा प्रश्न आहे, सुनामी इज काउज ड्यू टू, म्हणजेच की सुनामी कशामुळे होते. तर या ठिकाणी बघा, तुम्हाला 4 ऑप्शन्स दिलेले आहे. तर सुनामी जी आहे, तर ती अंडर सी अर्थक्वेकमुळे होते. कारण की अंडर सी अर्थक्वेकमुळे सुनामी का येते, कारण की जी समुद्रामध्ये एक कॉन्टिनेंटल प्लेट खाली ड्रॅग केलेली जाते आणि ती प्लेट जेव्हा त्याच्यावरती जास्त भर पडतो आणि जेव्हा ती जास्त प्रमाणात खाली वाकू शकत नाही, तेव्हा समुद्राचे पाणी हे वर खेचले जातात आणि तेव्हाच समुद्राचे पाणी हे सुनामीच्या स्वरूपात रूपांतरित होतात. तर कधीकधी हे पाणी काही तासांनी जमिनीवर सुद्धा पोहोचतात. तर मित्रांनो, अंडर सी अर्थक्वेकमुळे सुनामी ही निर्माण होत असते. पुढचा प्रश्न आहे, ओझोन इज प्रेझेंट इन विच लेअर ऑफ ॲटमॉस्फिअर, म्हणजेच की वातावरणातील कोणत्या थरात ओझोन अस्तित्वात आहे. तर स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे ट्रोपोस्फिअर, स्ट्रॅटोस्फिअर, मिझोस्फिअर आणि थर्मोस्फिअर हे चारही सुद्धा ॲटमॉस्फिअरचे टाईप्स आहेत. तर ओझोन जो आहे, तर ओझोन हा स्ट्रॅटोस्फिअरच्या खालच्या भागात प्रेझेंट असतो. तो पृथ्वीपासून सुमारे 15 ते 35 किलोमीटर अंतरापर्यंत आढळतो.
तर मित्रांनो, स्ट्रॅटोस्फिअर या भागामध्ये ओझोन लेअर हा सापडला जातो, कारण की सगळ्यात जास्त प्रमाणात सनचे अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन तो ॲब्झॉर्ब करत असतो. पुढचा प्रश्न आहे, विच ऑफ दी फॉलोइंग इज रिस्पॉन्सिबल फॉर वॉटर पोल्युशन, म्हणजेच की पुढीलपैकी कोण जल प्रदूषणास जबाबदार आहे. तर मित्रांनो, जे हायड्रोकार्बन्स आहे, ॲनिमल वेस्ट किंवा हेवी मेटल्स, तर हे तिन्ही सुद्धा मेन घटक आहे, मेन मुद्दे आहे, ज्यामुळे जल प्रदूषण जास्त प्रमाणात वाढला जातो. म्हणजेच या ठिकाणी याचा आन्सर आहे ऑप्शन 4, ऑल ऑफ दी अबोव. तर पुढचा प्रश्न आहे, बायोटिक इन्व्हायरमेंट इन्क्लूड्स, म्हणजेच की बायोटिक वातावरणाचा समावेश आहे. तर बायोटिक वातावरणामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टीचा समावेश आहे ते आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. तर बायोटिक इन्व्हायरमेंट म्हणजे जैविक वातावरण, आपल्या अवतीभोवती जे जैविक वातावरण आहे तर त्यामध्ये कोणकोणते घटक अवेलेबल असतात. तर या ठिकाणी बघा, प्रोड्युसर्स, कन्झ्युमर्स आणि डिकम्पोजर्स, म्हणजेच की उत्पादक, ग्राहक आणि विघटन करणारे, हे तिन्ही सुद्धा बायोटिक इन्व्हायरमेंटमध्ये या तिघांचा सुद्धा समावेश आहे. तर जे प्रोड्युसर्स असतात, म्हणजे जे उत्पादक असतात, तर ते स्वतःला वनस्पतीप्रमाणेच अन्न तयार करतात. आणि ग्राहक जे असतात, म्हणजे जे कन्झ्युमर्स असतात, तर ते वनस्पती आणि इतर वनस्पती जसे की शाकाहारी, मांसाहारी इत्यादींचा आहार घेतात. आणि जे डिकम्पोजर्स असतात, म्हणजे जे विघटन करणारे असतात, तर ते मृत आणि कुजलेल्या पदार्थांचे रूपांतर सोप्या सेंद्रिय पदार्थांमध्ये करत असतात. तर म्हणून या ठिकाणी याचा आन्सर आहे ऑप्शन 4, ऑल ऑफ दी अबोव. पुढचा प्रश्न आहे, व्हॉट इज डेंजरस फॉर दी इन्व्हायरमेंट, म्हणजेच की पर्यावरणासाठी धोकादायक काय आहे. तर मित्रांनो, पर्यावरणासाठी सगळ्यात धोकादायक गोष्ट म्हणजे इन्क्रीजिंग पॉप्युलेशन, म्हणजेच की जी वाढती लोकसंख्या आणि त्या वाढत्या लोकसंख्येला लागणाऱ्या ज्या गरजा आहेत, तर यामुळे पर्यावरण अतिशय धोक्यात येण्याची शक्यता आहे. म्हणून या ठिकाणी याचा आन्सर आहे ऑप्शन 2, इन्क्रीजिंग पॉप्युलेशन. पुढचा प्रश्न आहे, विच ऑफ दी फॉलोइंग इज रिस्पॉन्सिबल फॉर ॲसिड रेन, म्हणजेच की आम्लवर्षा कशामुळे होतो. तर या ठिकाणी दाखवल्याप्रमाणे सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड आणि सल्फर ट्रायऑक्साईड या तिन्ही घटकामुळे आम्लवर्षा ही होत असते. कारण जेव्हा सल्फर डायऑक्साईड आणि नायट्रोजन ऑक्साईड हे वातावरणात उत्सर्जित होते आणि वारा आणि हवेच्या प्रवाहातून ते वाहत असतात, तर तेव्हा आम्ल पावसाचा परिणाम होतो, म्हणजेच की तेव्हा आम्लवर्षा ही होत असते. आणि त्याचप्रमाणे जेव्हा सल्फर डायऑक्साईड आणि नायट्रोजन ऑक्साईड हे पाणी, ऑक्सिजन आणि याबरोबरच दुसरे जे रासायनिक प्रतिक्रिया आहे यासोबत जेव्हा मिक्स होतात, तर तेव्हा आम्लवर्षा ही जास्त प्रमाणात घडून येत असते. आणि फायनली जेव्हा ती जमिनीवर पडते, तर जमिनीवर प्रेझेंट असणाऱ्या सगळ्या घटकांमध्ये ती मिक्स होत असते. तर या ठिकाणी याचा आन्सर आहे ऑप्शन 4, ऑल ऑफ दीज. पुढचा प्रश्न आहे, विच ऑफ दी फॉलोइंग इज एअर पोल्युशन इंडिकेटर, म्हणजेच की हवा प्रदूषण सूचक खालीलपैकी कोणते आहे. तर या ठिकाणी बघा, जो लायचेन्स आहे, तर लायचेन्स हा हवा प्रदूषण सूचक आहे. त्याला हवा प्रदूषण सूचक असे देखील म्हणलं जातं. वायू प्रदूषण निर्देशक म्हणून लायचेन्सचा वापर सुद्धा केला जातो. आणि विशेषतः म्हणजे वातावरणात जे सल्फर डायऑक्साईडच्या एकाग्रतेबद्दल लायचेन्स ही अशी झाडे आहेत जी उघड्या ठिकाणी उगवतात, जसे की खडक किंवा झाडाची साल, आणि तेथे विकसित होण्यासाठी त्यांना पाणी आणि पोषक द्रव्ये शोषून घेण्यास फार मदत होते. पुढचा प्रश्न आहे, सॉइल इरोजन कॅन बी प्रिव्हेंटेड बाय, म्हणजेच की मातीची धूप रोखता येते. तर कशामुळे मातीची धूप रोखता येते, तर वनीकरणामुळे सगळ्यात जास्त प्रमाणात मातीची धूप ही रोखता येते. कारण की वनीकरणामध्ये खूप झाडे लावल्यामुळे झाडांची जी मुळे असतात, तर ते जास्त प्रमाणात जमिनीमध्ये अडकतात आणि ती मातीच्या धूपला रोखतात. आणि वनीकरण ही एक अशी प्रक्रिया आहे ज्याद्वारे पूर्वी स्पष्ट कट केलेल्या भागावर झाडे उगवली जातात. तर मृदा संवर्धन ही झाडे लावून जमीन वाचवण्याची सगळ्यात चांगली आणि सोपी प्रक्रिया आहे. तर याचं उत्तर आहे वनीकरण.
आहे अलगल बूम रिझल्ट इन, म्हणजेच की अलगल तेजीचे परिणाम कशामध्ये होतात. तर बघा, अलगल तेजीचे परिणाम हे ॲट्रोफिकेशनमध्ये जास्त प्रमाणात होतात, कारण की ॲट्रोफिकेशन जे आहे तर ते एक हानिकारक अलगल ब्लूमस आहे, जे की डेड झोन आणि फिश किल इट्रोफिकेशन नावाच्या प्रक्रियेचा सुद्धा परिणाम देतात. आणि जेव्हा वातावरण हे पोषक आणि द्रव्यांसह समृद्ध होते, तेव्हा वनस्पती आणि शैवालांच्या वाढीचे प्रमाण वाढवून वायू आणि किनारपट्टीच्या पाण्यामध्ये हे जास्त प्रमाणात वाढले जातात. तर या ठिकाणी याचं उत्तर आहे ऑप्शन 2 ॲट्रोफिकेशन. तर पुढचा प्रश्न आहे इन वॉटर ट्रीटमेंट यूज ऑफ क्लोरामाइन्स इन्शुर, म्हणजेच की पाणी उपचारात क्लोरामीनचा वापर सुनिश्चित करा. तर क्लोरामीनचा वापर हा पाण्यामध्ये म्हणजेच की निर्जंतुकीकरणमध्ये सुनिश्चित केला जातो. तर निर्जंतुकीकरण म्हणजे काय, तर निर्जंतुकीकरण म्हणजे पाण्यामध्ये कोणतीच इम्प्युरिटी ही शिल्लक राहत नाही, पाणी पूर्णपणे शुद्ध करणे, म्हणजेच की त्यामध्ये म्हणजेच की एखाद्या सांडपाण्यापासून रोगजनक नष्ट काढून टाकते, म्हणजेच रोग जंतू जे पण पाण्यामध्ये आढळले असतील तर त्या सगळ्यांना काढण्याचं काम म्हणजेच निर्जंतुकीकरण आहे. तर या ठिकाणी याचं उत्तर आहे ऑप्शन 3. पुढचा प्रश्न आहे मॉनिट्रियल प्रोटोकॉल इज रिलेटेड टू, म्हणजेच की मॉनिट्रियल प्रोटोकॉल जो आहे तर तो कशाशी संबंधित आहे. तर मॉनिट्रियल प्रोटोकॉल जो आहे तर तो ओझोन डिप्लेशन शी संबंधित आहे. तर मित्रांनो, सगळ्यात पहिले आपल्याला माहिती पाहिजे की मॉनिट्रियल प्रोटोकॉल म्हणजे नेमकं काय. तर मॉनिट्रियल प्रोटोकॉल जो होता तर तो डिलिप्लीट करणाऱ्या पदार्थांसाठी हा 1987 मध्ये केलेला एक आंतरराष्ट्रीय करार आहे, ज्यामध्ये पृथ्वीच्या ओझोन थरचे संरक्षण करण्यासाठी आणि ओझोन लेयर कमी करणारे पदार्थांचे उत्पादन आणि आयात थांबविण्यासाठी किंवा वातावरणातील त्यांची एकाग्रता कमी करण्यासाठी ही एक रचना केली गेली होती. आणि यामध्ये ओझोन डिप्लेशनशी संबंधित हा एकमेव घटक आहे. तर पुढचा प्रश्न आहे इन रेसिडेन्शियल एरिया द परमिसिबल नॉईज लेवल इन डे अँड नाईट टाइम, म्हणजेच की रहिवासी क्षेत्रात दिवसा आणि रात्रीच्या वेळेस परवानगी असणारी ध्वनी पातळी किती आहे. तर मित्रांनो, रहिवासी क्षेत्रामध्ये दिवसा आणि रात्रीच्या वेळेस परवानगी असणारी ध्वनी पातळी ही 55 ते 45 dB एवढी आहे. म्हणजेच की ध्वनी प्रदूषण नियंत्रण समितीच्या म्हणण्यानुसार निवासी भागामध्ये आवाज करण्याची परवानगी मर्यादा दिवसाच्या वेळी 55 dB आणि रात्रीच्या वेळी 45 dB एवढी आहे. आणि त्याचप्रमाणे जे औद्योगिक क्षेत्र आहे तर औद्योगिक क्षेत्रासाठी या आवाजाची लेवल म्हणजेच याची मर्यादा आहे 75 दिवसा आणि 70 ही रात्री. तर या ठिकाणी याचं उत्तर आहे ऑप्शन 3. पुढचा प्रश्न आहे गव्हर्नमेंट एजन्सी रिस्पॉन्सिबल फॉर कलेक्शन ऑफ व्हेरियस टाइप्स ऑफ डेटा इन इंडिया इज CSO. देन CSO स्टँड फॉर, म्हणजेच की गोळा करण्यासाठी जबाबदार सरकारी एजन्सी भारतातील विविध प्रकारचे डेटा म्हणजे CSO आहे. तर CSO याचा अर्थ काय. तर मित्रांनो, CSO म्हणजेच सेंट्रल स्टॅटिस्टिक्स ऑफिस, म्हणजेच की केंद्रीय सांख्यिकी कार्यालय. तर या सेंट्रल स्टॅटिस्टिक्स ऑफिस म्हणजे नेमकं काय बघा, की केंद्रीय सांख्यिकी कार्यालय ही आकडेवारी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या अंतर्गत भारतातील एक सरकारी संस्था आहे, ज्यामध्ये सांख्यिकी क्रियाकलापांच्या समन्वयासाठी आणि काही सांख्यिकी मानके विकसित आणि राखण्यासाठी जबाबदार आहे. आणि ही जी ब्रांच आहे CSOची तर ती दिल्ली या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न आहे लीड टेट्राइथाइल इज ॲडेड टू गॅसोलिन टू मेक, म्हणजेच की लीड टेट्राइथाइल तयार करण्यासाठी गॅसोलिनमध्ये जोडले जाते. तर आपल्याला सांगायचं असं आहे की लीड टेट्राइथाइल तयार करण्यासाठी गॅसोलिनमध्येच का जोडतात. कारण बिकॉज ऑफ अँटिकनॉक प्रॉपर्टी, कारण की गॅसोलिनमध्ये काही अँटिकनॉक प्रॉपर्टीज असतात. तर अँटिकनॉक प्रॉपर्टीज म्हणजे की टेट्राइथाइल लीड चा वापर इंजिनचा ठोका कमी करण्यासाठी जर वापरला जातो, तर अँटिकनॉक प्रॉपर्टी जी असते तर ते पोशाख आणि विविध प्रकारच्या ज्या इन्स्ट्रुमेंट्स असतात तर त्यांना मदत करण्यासाठी ही अँटिकनॉक प्रॉपर्टी असते. तर या ठिकाणी याचं उत्तर आहे ऑप्शन D. पुढचा प्रश्न आहे द पार्ट ऑफ द अर्थ वेअर लाईफ इज नोन ॲज डॅश इज नोन
ॲज म्हणजेच की पृथ्वीचा भाग जिथे जीवन म्हणून ओळखला जातो तर त्याला काय म्हणतात? तर पृथ्वीचा भाग जिथे जीवन म्हणून ओळखला जातो त्याला बायोस्फिअर असे म्हणतात. कारण बायोस्फिअर आणि त्याचप्रमाणे बायोस्फिअर ही सर्वसाधारणपणे परिभाषित केलेले विश्वाच्या ज्या भागामध्ये सर्व जीवन सापडते त्याला बायोस्फिअर असे म्हणतात. कारण की काही शास्त्रज्ञांना पृथ्वीच्या पलीकडे जीव सापडत नसल्यामुळे जीवशास्त्र पृथ्वीच्या ज्या भागात जीवन अस्तित्वात आहे असे भाग म्हणून परिभाषित केले गेले आहे. आणि बायोस्फिअर हे 3 भागांनी बनलेलं आहे. त्याला लिथोस्फिअर वातावरण आणि हायड्रोस्फिअर असे सुद्धा म्हणल्या जातात. आणि मित्रांनो असं सुद्धा म्हणतात की सम ऑफ द इकोसिस्टीम, युनिव्हर्सल सम ऑफ द इकोसिस्टीमला सुद्धा बायोस्फिअर असे म्हणतात. पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे प्लेस ऑफ फॉर्म्युलेशन ऑफ फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन इज म्हणजेच की अन्न व कृषी संघटना तयार करण्याचे ठिकाण कोणते आहे? तर अन्न आणि कृषी संघटना तयार करण्याचे ठिकाण हे इटलीमध्ये आहे. आणि त्याचं मुख्यालय जे आहे तर हे सुद्धा इटली येथे आहे. जगभरातील क्षेत्रीय कार्यालये सांभाळत आहे जे 130 पेक्षा जास्त देशामध्ये कार्यरत आहे. आणि हे कृषी, वनीकरण, मत्स्य व्यवसाय आणि जी जमीन आणि जल संसाधने सुधारण्यासाठी आणि त्यांचा विकास करण्यासाठी सरकार आणि विकास संस्था त्यांच्या क्रियाकलापांचे समन्वय साधण्यास देखील इटली येथे मदत केली जाते. तर अशाच प्रकारे आजचा आपला एपिसोड इथे संपलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणीबरोबर शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.